ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि गीतेतल्या भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर विचार मंथन करतोय. त्याचा जास्तीत जास्त वेगवेगळ्या अंगांनी वेगवेगळ्या पैलूंनी अर्थ जाणून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचा मला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभतो आहे आणि त्यामुळे माझा उत्साह निश्चितच दुणावतो. आता आपला सुरू आहे तो 16वा अध्याय. 16व्या अध्यायाचं नावच आहे मुळी दैवासुर गुण संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी गुण आहेतच. सद्गुण आणि दुर्गुण, याला आपण साध्या भाषेत सद्गुण आणि दुर्गुण म्हणतो. त्यालाच गीता म्हणते दैवी गुण आणि आसुरी गुण. दैवीमध्ये अर्थातच देवाशी संबंधित असे ते गुण आहेत, म्हणजे ते अलौकिक आहेत, ते दैवी आहेत असे गुण आहेत, म्हणजे जे सद्गुण आहेत. आणि आसुरी हे असुरांशी संबंधित म्हणजे दानवांशी किंवा राक्षसांशी संबंधित आहेत आणि म्हणून ते अर्थातच दुर्गुण आहेत. अशा सद्गुणांचा 26 सद्गुणांचा अभ्यास आपण पहिल्या 3 श्लोकांमध्ये केला. अभयमपासून सुरुवात केली आणि नातीमानितेपर्यंत येऊन थांबलो. असे 26 गुणांची ही माला आहे. ही माळा त्या परमेश्वराच्या गळ्यात घालायची आहे, किंवा असंही म्हटलेलं आहे की ही 26 निरांजनं लावलेली आहेत, एका तबकामध्ये ठेवलेली आहेत आणि त्याची आरती ओवाळायची. त्या परमेश्वराची, त्या योगेश्वराची आरती ओवाळायची ह्या 26 सद्गुणांनी. आता आपण काही सगळे सर्व गुणसंपन्न नाही आहोत, पण एक एक जसजसा त्याच्यावर विचार करू, जसजसं सखोल त्याचा सूक्ष्मामध्ये विचार करू, तसे ते गुण आपल्याला आत्मसात करण्याची शक्यतासुद्धा वाढत जाते. आणि म्हणूनच हा सुरू आहे आपला अभ्यास भगवद्गीतेच्या आपला या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या माध्यमातून. आजचा जो भाग आहे तो 124वा भाग आहे आणि अध्याय सुरू आहे 16वा. याच्यातले सुद्धा आपले 5 श्लोक झाले होते, 4 श्लोक झाले होते, मला वाटतं 4 श्लोक झाले होते. कारण एकेका सेशनमध्ये एक श्लोक झाला होता, पहिले काही 2 श्लोक, आणि मागच्या भागामध्ये आपण 3रा आणि 4था श्लोक घेतला होता. असे 4 श्लोक आणि प्रत्येक गुणाबद्दल विशेषत्वाने जाणून घेतलं होतं. म्हणजे तेज म्हणजे काय आपल्याला माहिती नाही आहे का, दान म्हणजे काय, दया म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, सगळं माहिती आहे, पण तरी त्याची कितीतरी त्याच्या छटा आहेत ना, त्याची विविध अंग आहेत. ही जाणून घेत
आणि त्यालाच व्यावहारिक उदाहरणांची व्यावहारिक दृष्टांत देत आपण ते अधिकाधिक समजून घेतले. कारण नुसती गीता वाचली तर ती थोडीशी कठीण वाटू शकते, पण आपल्या परिचयाची काही उदाहरणं घेतली की आपल्याला ती जवळची वाटली, आपल्याला ती जमेल असं वाटतं, आपल्याला ते आत्मसात करता येईल असं वाटतं. आणि म्हणूनच आपण व्यावहारिक आणि अर्थातच मुख्य तत्त्वाची कास सोडायची नाही आहे. मुख्य सिद्धांताला कधीच धरून म्हणजे धरूनच राहायचे सिद्धांताला, त्याची कास सोडायची नाही, हे तर आपलं ठरलंच आहे ना. त्यामुळे मुख्य सिद्धांत, त्याला पूरक असे दृष्टांत, असा हा आपला सगळा अभ्यास सुरू आहे. 4 श्लोक झाले होते आणि 4 श्लोक, 4थ्या श्लोकामध्ये फक्त 6च दुर्गुणांचं वर्णन केलं होतं. सद्गुण तर 26 आहेत आणि दुर्गुण 6च आहेत का? या जगामध्ये फक्त 6च दुर्गुण आहेत का? म्हणजे दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. 6च दुर्गुण पाहिले ते. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान, असे 6च दुर्गुण आपण पाहिले होते. पण हे 6च दुर्गुण फक्त नाही आहेत बरं का. म्हणजे दिसायला जरी हे 6 असले तरी त्याची बारीक बारीक पिल्लं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ईर्ष्या आहे, त्याच्यामध्ये द्वेष आहे, त्याच्यामध्ये मत्सर आहे, चुरस आहे, क्षोभ आहे, अशा अनेक छोटी छोट्या म्हणजे सांदी सपाटीमध्ये गेलेली अनेक त्याची पिल्लंसुद्धा बघणार आहोत आपण. आणि जसजसा अभ्यास करू, जसजसं आपण त्याच्या मागे म्हणजे त्याचा अधिकाधिक त्याच्यावर विचार मंथन करणार आहोत, तसतसं त्या दुर्गुणांचा अधिकाधिक परिचय होत जाईल. पण परिचय झाला तो कशासाठी आहे? तो त्यागार्थ आहे. त्यागासाठी हे सगळे दुर्गुण आपण जाणून घेतो आहे. कुठल्या मार्गाला जायचं नाही हे कळायला पाहिजे ना. मी पहिल्याच भागामध्ये मूर्तिकाराचं उदाहरण दिलं होतं की एका मूर्तिकाराने सुंदर मूर्ती घडवली, पण घडवताना त्यांनी केलं काय? वेगळं काहीच केलं नाही. त्यांनी स्वतः मूर्ती घडवली नाही, अनावश्यक भाग जो होता तो सगळा काढून टाकला. आपल्यामध्ये सुद्धा हे दुर्गुण आहेत बरं का. आपल्याला जाणवत नाही. कारण आपण काय करतो सांगू का? आपण सगळेच जण, तुम्ही काय आणि मी काय, आपण सगळेच जण दुसऱ्यांचे दुर्गुण दाखवताना, बघा, दुसऱ्यांचे दुर्गुण दाखवताना आपण न्यायाधीशाची भूमिका स्वीकारतो. आपण म्हणतो यांच्यात हे दुर्गुण आहेत, हे क्रोधी आहेत, हे संतापी आहेत, हे लोभी आहेत, हे मोहाने ग्रस्त झालेले आहेत. आपण तिथे जज, न्यायाधीश म्हणून भूमिका घेतो आणि आपल्या दुर्गुणांच्या बाबतीत मात्र आपण वकिली करत असतो. खरं आहे की नाही? आपण वकिली करतो, म्हणजे आपण प्लीड करतो की मी अदरवाईज अशी नव्हते, पण अशामुळे मला त्या दिवशी असा क्रोध आला. म्हणजे तेव्हा आपण वकिलाची भूमिका घेतो. खरं म्हटलं ना तर आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक संकट, प्रत्येक आपत्ती हा एक आरसा आहे. आपल्या डोळ्यासमोर तो आरसा धरायचा आहे आणि त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं की मी अशी वागले कारण ह्याला काहीतरी कारण आहे. मी कधीतरी कुणाला तरी दुखावलेलं आहे आणि म्हणून मला हे त्याचे रिटर्न्स मिळत आहेत, हे त्याचा परतावा मला मिळतो आहे. असं प्रत्येकजण हा खरं म्हटलं तर आरसा आहे. पण आपण तसं बघत नाही. पण एकदा आपल्या स्वतःकडे, आपल्या दुर्गुणांकडे सुद्धा अंतर्मुख होऊन बघायला पाहिजे. आहेतच माझ्यात, निश्चितपणाने हे दुर्गुण आहेतच. आणि ते कुठले ते आपण पाहिलं मागच्या वेळेला. आणि समर्थ आमचे काय म्हणतात आहो? समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये, नको वासना विषयी वृत्तीरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. प्रारब्धानुसारच आपल्याला हे सगळे भोग भोगावे लागतात. त्यामुळे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. काहीच नको आहे. हे दुर्गुण खरंच जर का टाळायचे असतील, बघा ना, त्यामुळे ही 5 इंद्रिय आहेत आणि 5 प्रकारांनी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 5 रूपांनी ती दृश्यसारखी आत घेत असतात. काहीतरी कानावर पडतं, ऐकायला येतं, डोळ्यांनी काहीतरी रूप दिसतं, जिभेला एक वेगळा स्वाद जाणवतो, स्पर्श आहे, गंध आहे. या सगळ्या 5 इंद्रियांनी आपण दृश्य आत घेत असतो. आणि हे दृश्य आत घेताना तात्पुरतं सुख मिळतं.
काहीतरी छान आवडीचा पदार्थ खाल्ला की मिळतं सुख, पण ते तात्पुरतं असतं. पण मग हळूहळू काय होतं, हे पाण्यावर जसे तरंग उठतात ना, एक खडा टाकला की वृत्तींचे तरंग जसे उठतात, तसे मनावर ते वृत्तींचे तरंग उठतात. हवं आणि नको ह्या वृत्ती आहेत. हे हवं आणि हे नको. आत्ता मला थंडी वाजते तर मला आत्ता स्वेटर हवा आणि ए सी नको. सारखे हवं नको चालू असतं. आणि मग जेव्हा ती वासना अतिशय सूक्ष्म असते बरं का, चटकन जाणवतसुद्धा नाही. माझ्या मनात ह्या वासना आहेत हे मला तर कळतच नाही, पण इतरांनाही कळत नाही. पण हे सूक्ष्म तरंग आहेत आणि जेव्हा त्या वृत्तीच्या रूपाने ते आकार धारण करतात तेव्हा या वासना उघडकीला येतात. ही वासना या सुखाच्या आशेने या मनाला त्या दृश्यात गुंतवते, अडकवते आणि मग जीव काय करतो, त्या हृदयातला भगवंत विसरून बाहेर धावतोय असा धावत असतो. आणि असा बहिर्मुखपणा हेच पाप आहे. सगळे संत म्हणतात की हे बहिर्मुख तुमची जी धाव आहे ना विषयांकडे, त्यामुळे ही विषयांकडे जी धाव आहे ती थांबवायला पाहिजे आणि थोडं आत वळवायला पाहिजे. परांची खाणी व्यतृण स्वयंभू तस्मान परान पश्यती नांतरात्मन. आणि ही सवय मोडण्यासाठी भगवंतांचं चिंतन करायचं. ही सवय लागली आम्हाला. काहीतरी चांगलं दिसलं, आमच्या दृष्टीने चांगलं बरं का, काहीतरी चांगलं दिसलं की आम्ही धावतोय, काहीतरी खायला मिळालं की आम्ही धावतोय, काहीतरी लिहायला मिळालं की आमची सारखी धाव सुरू आहे. मग आता ही सवय लागली आम्हाला, ती मोडण्यासाठी ईश्वर चिंतन करायचे. बघा आता बघा, इंद्रिय आपली एखाद्या गोष्टीची सवय लागली किंवा त्याचं आणखीन रूपांतर व्यसनामध्ये झालं. अगदी साधं चहाचं असू दे, सिगारेट असू दे, तंबाखू असू दे, दारू असू दे, ही व्यसनं लागतात आणि त्याच्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही आहे. तर मग हे कसे आहेत, हे पाप एका जन्माचं नसतं तर अनेक जन्माची पाप आहेत. आणि ह्या चक्रातनं सुटण्यासाठी समर्थांनी सांगितलं आहे, काय करा, श्रवण, कीर्तन, सत्संग, दानधर्म, पारायण, अभ्यास, शिबिरं, वाचन याद्वारे हप्ते भरायचेत. कर्ज घेतलं की हप्ते भरावे लागतात ना. हे आम्ही प्रारब्धाचं कर्ज घेऊन ठेवलं, एवढं डोक्यावर कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज आम्हाला तर डोई जड कर्ज झालं आहे. मग हप्ते तर भरायलाच पाहिजे, नाही तर ते परत वाढत जातं चक्रवाढ व्याजाने. पुढच्या जन्मी आणखीन तुम्हाला संकट भोगावी लागतील. मग हप्ते तर भरूया ना. आत्ता जेवढे शक्य आहेत तेवढे हप्ते भरूया, म्हणजे या कर्जातनं मुक्ती तरी होईल, निदान कमी तरी होईल तो भार. आणि म्हणून हे हप्ते कशाचे भरायचे, तर हे दानधर्म, पारायण, श्रवण, चिंतन, मनन, ग्रंथपठण या सगळ्याचे हप्ते भरले ना की मग त्याच्यातून ती ईशचिंतनाची एक नवी मालिका सुरू होते. आणि हे नवे संस्कार दृढ झाले की मग जुने जे विषयांचे तरंग आहेत, कल्पना लेश आहे, कल्पनासुद्धा माणसाला खाली 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 खेचत असते. तो म्हणून तर समर्थ म्हणतात, मना कल्पना लेश तोही नसावा. आणि मग हळूहळू याच्यातनं मुक्ती होईल. तोच तर उपाय आपण ह्या 16व्या अध्यायातनं जाणून घेतो आहे. आणि इच्छा करायचीच झाली ना, जर इच्छा करायचीच झाली तर अधिकाधिक उन्नत, अधिकाधिक उदात्त अशा गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा करावी. आणि मग असं करताना आपली अशांती, आपलं अस्वास्थ्य गळून पडतं, सगळीकडे प्रसन्नता भरून राहते आणि जीवन उजळून निघतं. आपल्याला उजळायचं आहे ना, आपलं जीवन आपल्याला उजळून निघायला पाहिजे असेल तर ह्या दुर्गुणांच्यातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि त्याला उपाय आहे, खरंच आहे ना, हा उपाय आहे. मद मोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी. पण आमच्याकडे मांत्रिक आहेत ना, हे विष उतरवण्यासाठी मांत्रिक कोण आहे, मांत्रिक रामराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. दिली आहे ना आपल्याला, नौका दिली, आपण बुडणार नाही, आपण गटांगळ्या खाणार नाही, कारण आपल्या हातात नौका आहे. आणि नौका कशाची, तर ती रामनामाची नौका आहे. आणि निश्चितच या सुसरींना, या मगरींना, या जलचरांना, या भोवऱ्यांना पार करत करत आपण पैल तीरावर निश्चितच जाणार आहोत. त्यामुळे हे
आसुरी गुण जरी सांगितले असले, आसुरी संपत्ती जरी सांगितली असली, तरी आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे एवढं तर नक्कीच. आपण हा 4था श्लोक पाहिला होता. आता आपण पुढचा बघायचा का? 5व्या श्लोकापासून आज सुरुवात करूया. 5वा श्लोक काय सांगतोय? दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदन दैवी मभिजातोसी पांडव. मागच्या वेळेस आपण संबोधनाबद्दल बोललो होतो नाही का? भारत, 3ऱ्या श्लोकामध्ये भारत म्हटलेलं आहे अर्जुनाला, म्हणजे त्याच्या कुळाची आठवण करून दिली होती. नंतर 4थ्या श्लोकामध्ये त्याला पार्थ म्हटलं होतं, म्हणजे पृथेचा मुलगा, म्हणजे आईची आठवण करून दिली होती. आणि आता हा जो 5वा श्लोक आहे आज आपण जो घेणार आहोत, त्याच्यामध्ये त्याला म्हटलेलं आहे पांडव, वडिलांची आठवण करून दिलेली. नाहीतरी आई वडील कुळ यालाच आपण बांधलेले असतो, त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला कधीच वागता येत नाही असंही म्हणता येईल. मग आता इथे पांडव त्याला म्हटलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे? मा शुचहा. अरे तू काळजीच करू नको, हे जरी तुला एवढे दुर्गुण सांगितले ना, मा शुचहा, मा म्हणजे नको आणि शुच म्हणजे शोक करू नकोस. अर्जुनाला जो शोक झाला होता, जो मोह झाला होता, त्यामुळे त्याचं ही परिस्थिती बिकट झालेली होती. पण भगवंत आहेत ना त्याच्याबरोबर, सारथ्य कोण करत आहे त्याच्या रथाचं किंवा त्याच्या जीवनाचं सुद्धा? ते भगवंत आहेत. आणि ते म्हणतात तू शोक करू नको, तू काळजी करू नकोस, तू मोहात सापडू नको, मा शुचहा. आणि तुला एक सांगतो अर्जुना, संपदन दैवी मभिजातोसी दैवी संपत्ती अभिजातः असी. तू स्वतः दैवी संपत्तीतच जन्मलेला आहेस, तुला जन्मजातच ती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून एक लक्षात घे, दैवी संपत्ती हे नेहमीच मोक्षाकडे, मुक्तीकडे नेणारी आहे आणि आसुरी ही नेहमीच बंधनात टाकणारी आहे. आता आपण ह्याचं थोडंसं व्याकरणसुद्धा बघणार आहोत बरं का. दैवी संपत विमोक्षाय भवती, इथे शब्द नाही आहे भवती, पण विमोक्षाय म्हणजे चतुर्थीचा वापर केला आहे, याच्यासाठी कारणीभूत होते. दैवी संपत्ती ही मोक्षाला कारणीभूत ठरते. आणि आसुरी संपत्ती, इथे म्हटलेले आसुरी, मे मता, माझ्या मताने आसुरी संपत्ती निबंधाय भवती. आसुरी संपत्ती ही बंधनात, निबंध म्हणजे काय? निश्चयात्मक, निश्चयाने बंधनात टाकणारी आहे. अगदी हे सत्य आहे, हे वास्तव आहे असं भगवंत इथे सांगतात आपल्याला. बघा ना, आता आणखीन त्याचा अर्थ जाणून घ्या. हा तर झाला शब्दशः अर्थ. दैवी संपत्ती ही मुक्तिकारक आहे आणि आसुरी संपत्ती ही बंधनकारक आहे. आता आसुरी संपत्ती म्हणजे काय आहे? जेव्हा जेव्हा माणूस वैयक्तिक स्वार्थासाठी काही कर्म करतो, काही क्रिया करतो, तेव्हा ते सगळं आसुरी संपत्तीमध्ये अंतर्भूत होतं. आणि जेव्हा जेव्हा समाजासाठी, राष्ट्रांसाठी, इतरांसाठी, परोपकारासाठी जे काही कार्य करतो, जेव्हा त्याच्यामध्ये राष्ट्राचा, देशाचा, धर्माचा विचार असतो, तेव्हा ते दैवी सद्गुण आहेत. आणि दैवी सद्गुण हे मोक्षाकडे नेतात आणि आसुरी सद्गुण हे बंधनाकडे नेतात. आता हे ऑब्व्हियस आहे ना, हे स्पष्टच आहे की कौरव हे आसुरी संपत्तीने भारलेले होते आणि पांडव हे दैवी संपत्तीने भारलेले होते. त्यांच्यामध्ये दैवी गुण होतेच. फक्त अर्जुनातच नाही, इथे पांडव म्हणताना सुद्धा 5 पांडव जरी अभिप्रेत नसले, इथे अर्जुनालाच जरी पांडव म्हटलं असलं तरी सगळेच पांडव हे दैवी गुणांनी युक्त आहेत. हे तर निश्चितच आहे. असं जर असेल तर बघा ना, या आसुर म्हणजे काय आणि दैवी म्हणजे काय हे बघूया. देव शब्द माहिती आहे आपल्याला, आणि देव शब्द तरी कशापासून झाला आहे? द्यू धातूपासून झाला आहे. द्यू म्हणजे प्रकाश, द्यू म्हणजे तेज, द्यू म्हणजे ज्ञान. द्यूपासनं देव शब्द झाला आहे आणि देव शब्दापासनं दैवी हे त्याचं तद्धित आहे, त्याच्यापासनं बनलेलं नाम आहे. या गुणाला दैवी हे विशेषण जोडलेलं आहे. हे दैवी गुण. आणि आसुरी म्हणजे काय? असुर म्हणजे काय? असुषु रमन्ते इति असुराः. असु म्हणजे प्राण, आणि प्राण म्हणजे देहबुद्धीमध्ये जे रमतात ते असुर आहेत. आणि त्या असुर शब्दापासून आसुरी हा शब्द बनलेला आहे. आणि म्हणून
आपला जो आता अभ्यास आहे याच्या पुढचा तो दैवासुर संपद विभाग योग असा अभ्यास आहे. दैवी गुण आणि आसुरी गुण. पूर्वी काय होतं, आसूर, मानव आणि देव. खरं म्हटलं तर ही प्रजापतीचीच मुलं आहेत. या प्रजापतीनेच ही सगळी प्रजा निर्माण केलेली आहे. आणि त्या सगळ्यांना त्या प्रजापतीने एक अक्षर दिलं असं म्हणतात. त्यांना एक अक्षर दिलं, ते होतं द. द हे अक्षर सगळ्यांना दिलं आणि तुम्ही त्याच्यावरनं बोध घ्या असं त्यांना सांगण्यात आलं. आसुरांनी त्याच्यापासून एक शब्द घेतला, एक बोध घेतला, की आसूर दुष्ट होते ना, इतरांच्या कार्यामध्ये विघ्न आणायचे, आणि म्हणून त्यांनी बोध घेतला की दपासनं दया. मानवाने त्याच्यापासनं बोध घेतला, माणूस स्वार्थी आहे ना, पण फक्त माझ्यापुरतंच बघायला नको, इतरांनाही द्यायला पाहिजे, म्हणून माणसाने त्याचा अर्थ घेतला दान. दया घेतला राक्षसांनी, माणसाने घेतला दान, आणि देवांनी घेतला दम. कारण देवांना सगळेच उपभोग होते ना, स्वर्गामध्ये सगळेच उपभोग आहेत. अमृत आहे, कल्पतरू आहे, अप्सरा आहेत, सगळेच म्हणजे अगदी अजरामर असण्यासारखे देव आहेत. आणि म्हणून त्यांनी या भोगातून थोडीशी त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी दम हा शब्द घेतलेला आहे. दया, दान आणि दम. आता बघा, आता आपण दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याची थोडीशी तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. दैवी संपत्ती जसजशी तुमच्यामध्ये अभिप्रेत असते तशी तशी दैवी संपत्तीमुळे गुरूंचा उपदेश मनामध्ये ठसतो. बघा, अज्ञानाचा ध्वंस होतो आणि काय होतं, अहम ब्रह्मास्मी ही निरुपाधिक अशी परब्रह्मस्वरूप प्राप्ती होते आणि तो जीव त्या संसारातून मुक्त होतो. हळूहळू उत्कर्ष, उन्नती आणि परिपूर्णता त्याला प्राप्त होते. आणि म्हणून हे दैवी सद्गुण आपल्याला आत्मसात करायचे. ही भगवद्गीता नुसतीच समजून घ्यायची नाही आहे. नुसताच अर्थ समजला, नुसतंच त्याच्या परीक्षा दिल्या, नुसतंच मुखोद्गत केलं, नुसतेच पुरस्कार मिळाले, पुरेसं नाही आहे. या दैवी सद्गुणातनं आपल्यामध्ये आपण आपलं इंट्रॉस्पेक्शन करायचे, आपण आपलं परीक्षण करायचे. आणि ते परीक्षण कसं करायचे, अंतर्मुख होऊन आतच डोकावायचे. आपल्याला आपले दुर्गुण दिसत नाहीत, पण एकदा भिंग लावून बघायला पाहिजेत की माझ्यात हे दुर्गुण आहेत. आणि म्हणून हळूहळू करत आपल्याला वरच्या दिशेने जायचे, ऊर्ध्व दिशेने जायचे, उन्नत व्हायचे आणि परिपूर्ण व्हायचे. मागचाच अध्याय पाहिला होता ना आपण, पुरुषोत्तम योग. त्याचा अर्थ आपण बघितला होता परिपूर्णता. माणूस हा अपूर्णच आहे, सारख्या चुका करत असतो. टू अर इज ह्युमन असं म्हणतात. आम्ही सारख्या चुका करतो आहे, पण आता एक तर नक्कीच लक्षात घेऊ की पुन्हा पुन्हा त्याच चुका करायच्या नाहीत. चुकांमधनं शिकायचं आहे, चुकांमधनं धडा घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्याला सन्मार्गाला जायचं आहे. कसं सांगू का, विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलं आहे ना, ऊर्ध्वग सत्पथाचार. ऊर्ध्व ग, ऊर्ध्व दिशेने जाणारा असं विष्णूचं नाव आहे. आणि ऊर्ध्व दिशा कुठे नेते, सत्पथाकडे, सन्मार्गाकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे ऊर्ध्वग सत्पथाचार असं आपल्याला निश्चितच जायचं आहे. ही दैवी संपत्ती काय करते सांगू का, खरं म्हटलं तर माणसातला राक्षस संपवून टाकते. आणि त्याच्यातनं मग राक्षस एकदा माणसातला गेला ना, एक राक्षस आहे बरं का आत दडलेला. कितीही आपण मुखवटे घातले, सुंदर सुंदर चेहरे जरी असले तरी आत एक राक्षस दडलेला असतो. तो राक्षस संपवला ना की त्याच्यातून मग चारित्र्य संपन्न आचार, विचार, उच्चार हळूहळू बरोबर योग्य दिशेने होतात. आणि मग सगळी आचाराची शुद्धी होते, विचारांची शुद्धी होते, उच्चारांची शुद्धी होते. आणि मग त्याच्यातनं अधिकाधिक गुण प्रगट व्हायला लागतात. भक्ती आहे, त्याग आहे, प्रेम आहे, सेवा आहे, हे सगळं वाढीला लागतं आणि जीवाला ते तृप्त करतात, ते पूर्ण करतात. आणि मग आपण अशा व्यक्तीला म्हणतो की यांचं जीवन किती कृतार्थ आहे, धन्य आहे. जीवन धन्य होणं म्हणजे काय आहे, हे सद्गुण आत्मसात करायचे. कृतार्थ, कृत अर्थ, ज्यांनी चारही पुरुषार्थ योग्य प्रमाणामध्ये, योग्य वर्णामध्ये, योग्य आश्रमामध्ये चारही पुरुषार्थाचा
परिपूर्ण केलेले आहेत तो कृतार्थ आहे. आणि मग त्याची निश्चितच धर्मावरती अढळ अशी निष्ठा असते. हा धर्म म्हणजे काय तर समाज बांधणी आहे. समाजाचे काही नियम आहेत. परस्परांमध्ये एक सामंजस्य राहावं, एक सुचारू व्यवस्थापन असावं, याच्यासाठी जे नियम आहेत तोच धर्म आहे. आणि इथे बघा हां, इथे भगवंतानी अर्जुनाला एक सर्टिफिकेट दिलं आहे, एक प्रमाणपत्र दिलं आहे. मा शुचहा, काळजी करूच नको. सुरुवात कुठनं झाली होती? सुरुवात आठवते का तुम्हाला? 2ऱ्या अध्यायातला 11वा श्लोक. तेव्हा भगवंत म्हणाले होते, अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे. तू काय करतोयस? ज्याचा शोक करू नये अशा गोष्टीचा शोक करतोयस. पण आता इथे या 16व्या अध्यायात भगवंत म्हणतात शोक करू नको बरं का. आता तुला एक गुपित सांगतो, एक रहस्य सांगतो की अरे तू जन्मलायस मुळी दैवी गुणामध्ये. दैवी गुणामध्येच तू जन्मलायस. ते हे प्रशस्तीपत्रक, हे प्रमाणपत्र भगवंत देत आहेत. आणि मध्ये मध्ये म्हणतात ना, इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम. तू माझा लाडका भक्त आहेस, प्रियोत्तम असा भक्त आहेस. आता हे कशावरनं भगवंत म्हणतात? फक्त लाडकाय म्हणून झुकतं माप देत आहेत का अर्जुनाला? नाही नाही नाही, लाडकाय म्हणून नाही आहे, त्यांनी केलंच आहे, तसं कामच केलेलं आहे. आठवतं आहे ना, जेव्हा भगवंत शयन करत होते, दोघंही आले त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी. जेव्हा युद्ध अटळ आहे असं ठरलं, तेव्हा दुर्योधन पण आला आणि अर्जुन पण आला. आपल्याला कथा सगळ्यांनाच माहिती आहे की दुर्योधन कुठे बसला? भगवंतांच्या मस्तकापाशी, डोक्यापाशी बसला आणि अर्जुन पायापाशी बसला. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी पहिला प्रश्न विचारला की तुला काय पाहिजे? पण दुर्योधनाचा अहंकार दुखावला. तो म्हणाला नाही नाही, मी आधी आलो आहे, आधी मला चॉईस द्या, मला आधी निवडीचं स्वातंत्र्य द्या. मग ठीक आहे म्हणाले, तू सांग तुला काय पाहिजे. 2 गोष्टी मी देऊ शकतो. एक म्हणजे माझी संपूर्ण सेना आहे, नारायणी सेना आहे, ती मिळेल, किंवा एकटा मी मिळेल. दुर्योधन म्हणाला एकट्याला घेऊन काय करायचे? एकटा अगदी कितीही शूर असला तरी एकटा लढून 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 किती लढणार? त्याच्यापेक्षा एवढी 7 अक्षौहिणी सेना घ्यावी. आणि म्हणून दुर्योधनाने ती सेना घेतली. आणि अर्जुन म्हणाला बरं झालं यांनी सेना मागितली, मला हाच पाहिजे. निशस्त्र असला तरी मला हाच, माझा श्रीकृष्ण, माझा सखाच मला पाहिजे माझ्याबरोबर, असं त्याने. आणि ह्याच्यातनंच दिसून येतं ना तुमचे निर्णय काय आहेत, तुमचे डिसिजन्स काय आहेत, तुम्ही कशाची निवड करता, ह्याच्यावरनंच तुमचं चारित्र्यसुद्धा उजळून निघत असतं आणि दिसून येत असतं. आणि म्हणून हे त्यांनी निशस्त्र अशा भगवंतांची निवड केली होती. बघा ना, दुर्योधन आसुरी मनोवृत्तीचा होता आणि त्याच्यामध्ये साहजिकच रजोगुण तमोगुणाचं प्राबल्य होतं. आणि अशा त्यामुळे काय झालं, विकारांचा उत्कर्ष होतो. लक्षात घ्या, जिथे रजोगुण आणि तमोगुण प्रबळ असतो तिथे विकार डोकं वर काढतात. आणि जिथे सत्वगुण आहे आणि त्याच्यातही शुद्ध सत्वगुण आहे तिथे विचार आणि विवेक प्रबळ होतो. आता दुर्योधन तर आसुरी मनोवृत्तीचा होता. आणि अशा वेळेला जेव्हा विकार डोकं वर काढतात तेव्हा मन कसं होतं? साहजिकच आहे, क्षुब्ध आहे, चंचल आहे, अशांत आहे, अस्वस्थ आहे, विक्षोभक आहे, कामुक आहे. आणि मग त्याच्यातनं कामुकता वाढते, विषयासक्तता वाढते, भोगासक्त होतं. आणि हळूहळू जसं चिखलात रुतत जावं तसं हे जीवनाच्या चिखलामध्ये हा रुतत जात जातो. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. पाहिलं होतं आपण सांख्ययोगामध्ये, स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये हे पाहिलं होतं ना. पण असं हा दैवी आणि आसुरी झगडा, हा संघर्ष युगानुयुगे सुरूच आहे. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात 5व्या श्लोकामध्ये, दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदन दैवी मभिजातोसी पांडव. आता पुढे याचंच विश्लेषण करतात. ही एवढंच बोलून थांबत नाहीत बरं का. भगवंतांचं हेच वैशिष्ट्य मला तरी फार आवडतं.
अगदी थोडक्यात पण अगदी सगळा आशय येईल असं. आता काय सांगतात 6व्या श्लोकामध्ये, द्वौ भूतसर्गौ लोके अस्मिन्, अस्मिन् लोके द्वौ भूतसर्गौ स्तः आहेत. काय काय आहेत? 2 प्रकारचे भूतसर्ग आहेत. दैव आसुर एवच 2 आहेत मार्ग. सर्ग म्हणजे इथे मार्ग घेऊया आपण. दैव आसुर एवच दैव विस्तरशः प्रोक्तः. आता दैवी गुणाबद्दल विस्ताराने तुला पुष्कळ वेळा सांगितलं आहे. विस्तरश प्रोक्तः. आता मात्र मुद्दाम आसुरम पार्थ मे शृणू. आता आसुरी दुर्गुणांबद्दल मी जे सांगतोय ते नीट ऐकून घे. 16व्या अध्यायापर्यंत आलो आहेत. या 15 अध्यायापर्यंत कितीतरी सद्गुणांची वर्णनं झालेली आहेत. सद्गुणांचं वर्णन विस्ताराने पुष्कळ वेळेला केलेलं आहे. म्हणजे बघा ना, अगदी 2ऱ्या अध्यायामध्ये 18 श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञांची किती लक्षणं सांगितली ती. अर्जुनाचा प्रश्न होता ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा, की त्यामुळे हा जो अर्जुनाचा प्रश्न होता त्याला उत्तर देताना भगवंत काय सुंदर सांगतात. 18 लक्षणं 18 श्लोकामध्ये. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. मग तो स्थितप्रज्ञ कुणाला म्हणायचं किंवा अधोगती कशी होते, ध्यायतो विषयान पुरुषः वगैरे आपण पाहिलं होतं. हे सगळं सांगताना आपण बोललो होतो की स्थितप्रज्ञ आपल्याला होता येईल का, निदान 1 पाऊल तरी त्या दिशेने उचलायचे. त्यामुळे 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून झाली होती. 5व्या अध्यायामध्ये आठवतं आहे का, कर्मयोगी कसा होता तो कर्मयोगी. विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. आठवतं आहे ना. हा जो ही जी लक्षणं होती कर्मयोग्याची, किंवा ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन कर्म पद्मपत्रेण मिवांभसा. ही सगळी लक्षणं म्हणजे कर्मयोग्याची लक्षणं ह्याच्यामध्ये सद्गुणच आहेत ना. अलिप्तता हा सुद्धा सद्गुणच आहे. विजितात्मा विशुद्धात्मा विजितेंद्रिया वगैरे आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये. 6व्या अध्यायामध्ये तर योग्याचीच लक्षण आहे. आत्मसंयम. आत्मसंयम कसा साधायचा हे किती वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितलं होतं भगवंतानी. कसं बसायचं, कसं उठायचं, काय किती खायचं, किती निद्रा घ्यायची, कसं प्रयत्न कुठल्या दिशेने करायचे, आपल्याला किती सांगितलं होतं ना 6व्या अध्यायात. योग्याचंच वर्णन होतं ते, आत्मसंयम योगी. 12वा अध्याय तर उत्तम भक्ताचाच आहे, भक्तियोगच होता. त्यामुळे त्याच्यात तर 39 लक्षणं सांगितली होती. केवळ 7 श्लोकामध्ये 39 लक्षणं सांगितली होती. आठवते ना. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. ही सगळी लक्षणं सांगत म्हणजे आता आपल्याला पुन्हा पुन्हा हॅमरिंग करून आपल्या मनावर भगवंत ठसवत आहेत. आणि आपण पण वारंवार तो अभ्यास करायचे, पुन्हा पुन्हा गीता वाचायची. प्रत्येक वेळेस नवीन सापडत जातं. असं कुणीच म्हणू नका आता झाली गीता, मुखोद्गत झाली, आम्हाला कळली, वाचली, 1दा वाचली, 2दा वाचली, बास झाला आता काय, असं नाही. यावं रोज वाचा, शेवटच्या श्वासापर्यंत ह्या गीतेचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे ते ठसत जातं. बघा आता आपण स्थितप्रज्ञ पाहिलं, कर्मयोगी पाहिलं, 6व्या अध्यायामध्ये योगी पाहिलं, 12व्या अध्यायामध्ये उत्तम भक्त पाहिलं, आणि 13वा अध्याय अमानित्व मदंभित्व अहिंसा क्षांतिरार्जवम. ही लक्षणं पण ज्ञानी भक्ताची पाहिली ना. त्यामुळे 13व्या अध्यायात ज्ञानाची लक्षणं आहे. 14व्या अध्यायात ह्या त्रिगुणांच्या पलीकडे कसा जातो तो, त्रिगुणांच्या पलीकडे जाणाऱ्या योग्याची गुणातीताची लक्षणं आपण 14व्या अध्यायात पाहिली. आणि 15वा अध्याय तो परिपूर्णतेचा अगदी कळसच आहे ना. 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम कसा आहे आणि तसं तिथपर्यंत त्या पदापर्यंत जाण्यासाठी काय काय प्रयत्न करायचे. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ते भूयः. त्या पदाचंही वर्णन होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय शोध घ्यायचा, परिमार्गितव्यम असंही पाहिलं होतं. अशा अनेक अध्यायामध्ये अनेक सद्गुणांचं वर्णन आलेलं आहे. आता सद्गुण कळले, पण दुर्गुण त्याला चिकटून येतात ना. सुख आणि दुःख किंवा सद्गुण आणि दुर्गुण म्हटलं तर एकाच नाण्याच्या बाजू आहेत. जर का मी असं म्हटलं की माझ्या खिशामध्ये मी फक्त छापाच ठेवीन किंवा नाण्याची एकच बाजू ठेवीन, तर नाही ठेवता येणार, ती येतेच.
छापा आला की दुसऱ्या बाजूला काटा असतोच. त्यामुळे ह्या गोष्टी येणारच आहेत, ही त्याला चिकटूनच येतात आणि आपल्यामधली तर दुर्गुण आपल्याला सहजासहजी कळतच नाही. म्हणून तर आता भगवंत म्हणतात आसुरम पार्थ मे शृणू. आता आसुरी गुणांचं, दुर्गुणांचं अर्थातच ते वर्णन आता तू माझ्याकडनं ऐक अर्जुना. आणि इथे सुद्धा त्याला पार्थ म्हटलेलं आहे. कधी पार्थ म्हणतात, कधी पांडव म्हणतात, कधी भारत म्हणतात. लढिवाळपणाने पण निग्रहाने भगवंत आता अर्जुनाला बोध करतायत, उपदेश करतायत. कारण हा अंमलात आणायचा आहे, आचरणात आणायचा आहे. आत्तापर्यंत सांगितले ते सगळे सिद्धांत होते. आत्तापर्यंत सिद्धांत सांगितले ना भगवंतानी, पण ते बुद्धीत साठवायचे होते. पण आता 16वा आणि 17वा अध्याय आचरणात आणायचा आहे. लगेच आपल्या आचरणात आणायचं आहे. आता शृणू म्हटल्यानंतर लक्ष देऊन ऐकणं हे तर आपलं कामच आहे. भगवंत जेव्हा शृणू म्हणतात, लक्ष देऊन ऐका, नुसतंच ऐका नाही आहे. किंवा माऊली तर त्याला म्हणतात परिसा. परिसा म्हणजे लक्ष देऊन ऐका. मागेसुद्धा मी बोलताना म्हटलं होतं टू हिअर अँड टू लिसन फरक आहे ना. हिअर म्हणजे नुसतं जाता जाता एखादी गोष्ट कानावर पडणं, पण लिसन केव्हा वापरतो? लक्षपूर्वक ऐकणं. इथे आता शृणू म्हटले, आता लक्षपूर्वक ऐकूया भगवंत काय म्हणतात. काय म्हणतात? प्रवृत्तेंच निवृत्तेंच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. प्रवृत्ती आणि निवृत्ती, किती वारंवार शब्द येतोय ना. वारंवार हा शब्द येतोय. ही प्रवृत्ती म्हणजे काय आहे आणि निवृत्ती म्हणजे काय हे सुद्धा बघणार आहोत. प्रवृत्ती म्हणजे धर्म, प्रवृत्ती म्हणजे कर्तव्य, आणि निवृत्ती म्हणजे अधर्म, आणि निवृत्ती म्हणजे अकर्तव्य. कशापासनं बाजूला व्हायचं आहे? प्रवृत्तीकडे वळायचे, आणि निवृत्ती म्हणजे ह्या दुर्गुणापासून बाजूला सरायचे आपल्याला. बघा हां, हे सगळं आता पण आम्हाला कळत नाही ना. शेवटच्या श्लोकात येणार आहे कार्य व्यवस्थित. कार्य काय आहे आणि अकार्य काय हा नेमका निर्णयच आम्हाला करता येत नाही. जगामध्ये इतकी लोकं असतात आणि इतकी लोकं आम्हाला भ्रमित करत असतात, मोहित करत असतात. सन्मार्गाने जाणारी पण आहेत, दुर्मार्गाने जाणारी पण आहेत, आणि आमच्या अवतीभोवती अशी लोकं आहेत. पण आम्हाला त्यामुळेच कळत नाही आहे. आणि इथे आता काय म्हणलेलं आहे? प्रवृत्तेंच्या निवृत्तेंच्या. आता ह्याचा निर्णय कसा करायचा? तो शास्त्रानुसार खरं तर करायचं आहे, कारण शास्त्र हे निरपेक्ष. हे शेवटच्या श्लोकात येणार आहे, त्याच्याविषयी आत्ता नाही बोलत. पण बघा आता काय म्हटलेले 7व्या श्लोकात, प्रवृत्तेंच निवृत्तेंच जनान विदुः आसुराः. संधी सोडवायचा आणि अन्वय लावूया. आसुरा जनाः न विदुः. आसुरी प्रवृत्तीचे लोक न विदुः, विद म्हणजे जाणणे, ते जाणत नाहीत. काय जाणत नाहीत? प्रवृत्ती काय आहे आणि निवृत्ती काय हे ते जाणतच नाहीत. आणि म्हणून त्यांना हे पुढचंही कळत नाही. शुचिता म्हणजे काय, पावित्र्य म्हणजे काय, मांगल्य म्हणजे काय माहितीच नाही आहे त्यांना. न शौचन न अपिच आचारो. आचार कसा असावा, विचार कसा असावा, उच्चार कसा असावा हे ते जाणतच नाही. न शौचन नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आणि सत्यालाही ते जाणत नाहीत. असे हे जे आहेत आसुरी स्वभावाचे लोक, ते कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त होतच नाहीत. त्याच्याकडे उलट पाठ फिरवतात. बघा, प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना. शेतकऱ्याचं कर्तव्य काय आहे? योग्य वेळेला त्याची जमिनीची मशागत करायची, लागवड करायची, त्याची कापणी करायची, ते पिकाची निगा राखायची, ते पाठवायचे बाजारामध्ये. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याने करायलाच पाहिजे. हे सगळं टाळून जर नुसतीच फटफटी उडवायला लागले शेतकरी तर चालेल का? डॉक्टरचं कर्तव्य आहे, न्यायाधीशाचं कर्तव्य आहे, गृहिणीचं कर्तव्य आहे, विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे, परिचारिकेचं कर्तव्य आहे. प्रवृत्ती कशामध्ये पाहिजे? पहिले दिवसाची सुरुवातच प्रवृत्तीनेच करायची. मला आज काय काय कर्म करायचं ह्याचा एक सकाळी उठल्याबरोबर एक आढावा घ्यायचा आहे, आणि रात्री झोपताना ते केलं का नाही आपण कर्म हे तपासून बघायचे. प्रवृत्ती जे आपलं नियत कर्म आहे ते करायलाच पाहिजे. त्यामुळे पण हे लोक जाणत नाहीत. बघा, आता कर्तव्य कर्माकडे प्रवृत्ती व्हायलाच पाहिजे.
आणि अकर्तव्य कर्मापासून निवृत्ती व्हायला पाहिजे. समजा महत्त्वाची मीटिंग आहे, महत्त्वाचं काही केस आहे डॉक्टरकडे, ते सोडून सिनेमाला जाणं योग्य आहे का? नाही ना, योग्यच नाही आहे. त्यामुळे अकर्तव्यापासून निवृत्त व्हायचे आणि कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त व्हायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याकडे कुठलीच शुचिता नसते. अशा आसुरी प्रवृत्तीच्या लोकांकडे कुठल्याच प्रकारची, म्हणजे आतली तर नाहीच पण बाहेरची सुद्धा नाही, घाणेरडं राहणं आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघून अगदी किळस वाटेल असेही काही लोक राहतात ना. अंतर्बाह्य शुचिता तर त्यांच्याकडे नसतेच. म्हणजे घर अस्वच्छ, शरीर अस्वच्छ, कपडे अस्वच्छ आणि विचार तर त्याहून अस्वच्छ. न शौचन, त्यामुळे त्यांच्याकडे शौच नाही आहे. शुद्ध आचरण पण नाही. न च आचारो, न चाचारो आहे ना, तो च आहे. च म्हणजे आणि. त्यांच्याकडे आचार शुचिता पण नसते. द्रव्य शुचिता आहे, अनेक प्रकारच्या शुचिता आहेत बरं का. आचार शुचिता, विचार शुचिता, द्रव्य शुचिता, कर्म शुचिता, या सगळ्या शुचिता पाहिजे. घर स्वच्छ पाहिजे, तुम्ही स्वच्छ पाहिजे, आतलं म्हणजे विचार सगळे पाहिजेत. हे काहीच त्यांच्याकडे नसतं आणि त्यांच्याकडे सद्भावसुद्धा नसतो. न शौचन नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते, सद्भाव पण नाही. कुठलंही कर्म करण्यामध्ये उत्तम भावना नाहीच. सगळीकडे कसं तरी कर्म करणं हा भाव असतो. त्यामुळे आपलं राष्ट्र, आपला समाज हा सद्गुणांना खरं तर पारखा झाला आहे. प्रत्येक व्यक्ती जर का खरंच गीतेचं पठण करेल, गीतेचा अभ्यास करेल आणि त्यानुसार आपलं जीवन आखीव करेल तर जीवन किती घाटदार होईल, किती डौलदार होईल. आणि नुसतंच आपल्यापुरतं नाही तर समाजाला त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ह्या आसुरी संपत्ती आधी जाणून घ्यायच्या आहेत आणि आपल्यात काय काय ते अगदी खड्यासारखं वेचून बाजूला टाकायचे. हा दुर्गुण माझ्यात डोकावतो आहे का? हा आळस आला आहे का मला? हा व्यसनाने ग्रासला आहे का? हे उचलून अक्षरशः फेकून द्यायचं आहे. आणि म्हणून ह्या अध्यायाचा आपण अभ्यास करतो आहे. न शौचन नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. आता पुढे म्हटलेलं आहे आणखीन, असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किंवान्यत कामहेतुकम. बघा काय एक एक श्लोक. असत्यम अप्रतिष्ठन्ते, अप्रतिष्ठा. असत्य तर आहे, सगळं त्यांचं खोट्यावर अवलंबून आहे. एक तर हा अर्थ आहे, असत्याचा हा अर्थ आहे, आणि सत्स्वरूप जो परमेश्वर आहे त्याला ते मानत नाहीत, म्हणजे ते नास्तिक आहेत. असे नास्तिक आहेत, असत्यम, आणि ते म्हणतात अप्रतिष्ठम. या जगाला काही त्या कशाचा आधार वगैरे नाही आहे. आपण म्हणजे जी सज्जन माणसं आहेत, समर्थ आमचे म्हणतात, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि खरंच आहे, सगळ्या गोष्टीमध्ये जर का भगवंतांचं अधिष्ठान असेल तर ती कुठलीही गोष्ट यशस्वी होते. शिक्षण असेल, तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचं राष्ट्रकार्य असेल किंवा घरगुती कामं असतील, प्रत्येकाला जर अधिष्ठान असेल ना तरच ते यशस्वी होतं. पण हे लोक, जे दुष्ट लोक आहेत ना, ते म्हणतात हे असं काही नसतं, असत्य आहे, हे जग असत्य आहे आणि अप्रतिष्ठित आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम. जगत आहुः शब्द जाणून घ्या. जगत आहुः अनीश्वरम. आहुः म्हणजे म्हटलं जातं. या जगाला काय म्हटलं जातं त्यांच्या दृष्टीने? अनीश्वर आहे. ईश्वर वगैरे काय सगळं झूठ आहे. असला काही देव वगैरे काही नसतो, ईश्वर वगैरे प्रकारच नाही आहे. आणि आजही आपण बघतो ना, काही लोक या परमेश्वरावर विश्वास ठेवतच नाहीत. ते तर म्हणतात त्या परमेश्वराला रिटायर करा, असे लोक आहेत. पण तुमच्या कर्मावर, तुमच्या एकूणच सगळ्या तुमच्या सेवेवर निष्ठा असेल किंवा कुठली तरी शक्ती, परमेश्वर म्हणजे तुम्ही अगदी ते चतुर्भुज रूप डोळ्यासमोर आणा असं नाही आहे, किंवा कृष्णाचं अगदी मुरलीधराचं स्वरूप डोळ्यासमोर आणा असंही नाही, किंवा विठोबा आहे, गणपती आहे, दत्त आहे, शंकर आहे, ह्या मूर्ती नका का तुम्ही मानेनात, पण एक शक्ती नक्कीच आहे की नाही. एक कुठली तरी शक्ती आहेच आहे. त्या शक्तीशिवाय हे एवढं जग इतकं सुरळीतपणे चालणं अशक्यच आहे. पण त्यांना हेही पटत नाही.
आणि म्हणून ते म्हणतात, हे असं काही नाहीच आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगत आहू अनीश्वरम. ईश्वर वगैरे काही नाही. त्यांना वाटलं या जगाला कशाचा आश्रय नाही आहे किंवा ईश्वर नाहीच आहे. आणि मग ते काय म्हणतात, मग जर आपण त्यांना प्रतिप्रश्न केला, आपण करूच नाही आहे खरं तर, पण आपण समजा केला, मग हे जग कसं निर्माण झालं. ते म्हणतात, अहो साधं आहे, अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. स्त्री पुरुष एकत्र आले की त्यांच्या मिलनातनं नवीन प्रजा निर्माण होणारच की. त्याच्यात तुम्ही तुमचा देव कुठे आणला आहे. पण होतं का असं? नेहमी होतं का? स्त्री पुरुषांच्या किंवा नरमादीच्या मिलनातनं नेहमीच संतती निर्माण होते का? त्याचं काहीतरी आहे कॉन्ट्रीब्युशन, त्याचं योगदान आहे, त्याची कृपा असावी लागते, हे तर निश्चितच आहे. त्यामुळे इथे ते आसुरी लोक मात्र म्हणतात, किम अन्यत, किम अन्यत, दुसरं आहेच काय? काम हैतुकम. काम भावना हाच सगळ्या विश्वाचा आधार आहे. ईश्वर वगैरे काही नाही. अपरस्पर संभूतम, त्यामुळे हे स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न झालेलं हे सगळं जग आहे. अन्य काय हेतू असणार आहे? किम अन्यत हेतुकम, नाहीच आहे दुसरं काही. असे हे जडवादी लोक आहेत. हे आसुरी संपत्ती म्हणजे जडालाच सर्वस्व मानतात. खरं सांगू का, ही संपूर्ण सृष्टी जड आणि चैतन्याचा मिलाफ आहे ना. जड आणि चैतन्याचा मिलाफ आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा जड वस्तू पुष्कळ आहेत. म्हणजे अस्थिपसे सप्तधातू हे सगळे जड आहेत. या सगळ्या जडामध्ये पण एक चैतन्य आहे, म्हणून हा सगळा व्यवहार चालू आहे ना. चैतन्य निघून गेलं की हे जड शरीर तसंच राहतं. पण हे लोक म्हणतात, छे छे, शरीरामुळेच सगळं होते. हे जडवादी लोक फक्त सत्ता, संपत्ती, संतती, स्त्री एवढंच मानतात. अहो चार्वाक किंवा लोकायत असं त्यांना म्हटलेलं आहे. हे लोक तर म्हणतात चंगळवाद हाच खरा श्रेष्ठवाद आहे. कशाला तुम्ही त्या परमेश्वराची उपासना, नामस्मरण, चिंतन, मनन करता? काही गरजच नाही आहे. खाओ पिओ मजा करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी, हाच त्यांचा मूल भाव आहे. ते म्हणतात, यावत जीवम सुखम जीवेत. यावत जीवम, जोपर्यंत जीव आहे ना तुमच्या शरीरात, सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. एक वेळ कर्ज करा पण तूप प्या. काय सांगितलं आहे? ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा या देहाचं भस्म झालं, राख झाली की पुन्हा येणार आहात का? अहो मग घ्या ना हे सगळे भोग. इतकी सगळी सृष्टी आहे, याचे भोग घ्या, असं ते सांगतात. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? त्यामुळे जेवढं आयुष्य आहे तेवढं उपभोगातच घालवायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण सज्जनांना किंवा दैवी गुणांनी युक्त जे कोणी आहेत त्यांना हे अजिबात मान्य नाही आहे. ते म्हणतात की पुढची काहीतरी सोय करायला पाहिजे, पुढच्या जन्माची सोय करायलाच पाहिजे. शुद्ध भोग हे प्रारब्धाचे आनंदाने सेवावे, शरीरवर तो शास्त्राधारे अंती तव अजपद पावे. हे शरीराचे भोग शरीराला घेऊ दे, पण तुम्ही त्याच्यात अडकू नका, त्याच्यात रममाण होऊ नका, असंच या आपल्या दैवी गुणांचं सांगणं आहे. असे जे लोक आहेत ना, अशा लोकांनीच, म्हणजे बघा आता हे आपल्याला जरी ह्या श्लोकामध्ये म्हटलं आहे ऋणम कृत्वा घृतम पिबेत, पण आज आपण हेच अनुभवतो आहे ना. डेबिट कार्ड म्हणजे काय आहे? काय आहे डेबिट कार्ड? म्हणजे की तुम्ही आत्ता उपभोग घ्या, पैसे नंतर द्या, असं म्हणणं. म्हणजे हे कर्ज वाढवून 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 ठेवत आहेत. आणि हे कार्ड मनी किंवा जे पुढची जी संकट आहेत त्याची ही नांदीच आहे खरं तर म्हणायला पाहिजे. कारण हा सगळं जे जग आहे ते सगळं चंगळवादाकडे चाललेलं आहे. चैन, मला आजचा दिवस उत्तम घालवायचा आहे, उद्याची चिंताच करायची नाही. पाश्चात्य देशामध्ये तर हीच प्रवृत्ती आता जास्तीत जास्त बळावती आहे. आजचा दिवस खरा, आज मला मौज मजा करायची, उद्याचं बघायचंच नाही. पण पूर्वी आपल्या वाडवडिलांनी काय सांगून ठेवलेलं आहे, 4 पैसे मिळाले तर त्याच्यातला 1 पैसा बाजूला ठेवायला सांगितलं आहे ना. आणि आपल्या भागवतांनी पण सांगितलं यशसे, म्हणजे पहिलं आहे धर्माय, दुसरं आहे यशसे, अर्थाय, स्वजनाय आणि मग कामाय.
अशी संपत्तीची विभागणी करायला पाहिजे. पण हे ह्या लोकांना पटत नाही. ते म्हणतात जोपर्यंत जीव आहे, जोपर्यंत आपल्याला आनंद उपभोगता येतो आहे तोपर्यंत उपभोगावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तेच त्याच्या उलट सज्जनांचं म्हणणं आहे की उद्याचं माहिती नाही आहे ना आपल्याला, मग उद्याची थोडी तरी सोय करून ठेवायला पाहिजे असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. की मन्यत काम हैतुकम असंही म्हणता येईल. आता बघा अजून एक श्लोक घेणार होता पण आज. एतान दृष्टीमवष्टभ्य. आता त्याचा सगळ्याचा समारोप आहे बरं का, म्हणून मी हा श्लोक घेते खरं तर. एतान दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो अहिताः. काय म्हटलेलं आहे? एतान दृष्टीम अवष्टभ्य. ही जर का दृष्टी किंवा ही दृष्टी म्हणजे इथं आता दृष्टी म्हणजे फक्त नजर नाही बरं का, ही विचारसरणी. ही विचारसरणी म्हणजे ही थॉट प्रोसेस जी आहे ना हीच चुकीची. एतान दृष्टीम अवष्टभ्य. ही विचारसरणी जे स्वीकारतात त्याचं अनुसरण करतात ते काय करतात? नष्टात्मानु. नष्ट झाल्यासारखेच आहेत. कारण ते कसे आहेत? अल्पबुद्धयः. अल्पबुद्धी म्हणजे कमी शिकलेले नाही आहेत बरं का. कमी शिकलेले नाही आहेत, फक्त त्यांच्याकडे विवेक नाही आहे. सारासार आत्मानात्म विवेकाची फक्त कमतरता आहेत. असे अल्पबुद्धी लोक आपल्यालासुद्धा मोहित करतात. कधीकधी असे लोक आपल्या आसपास असतात आणि ते आपल्याला म्हणतात कशाला ते गीता आणि उपनिषद आणि तुम्ही कशाचं काय पठण आणि अभ्यास करतायत, चला आपण सिनेमाला जाऊ, आपण प्रवासाला जाऊ, आपण हे करू आणि आपण या सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधूया. पण हे लोक अल्पबुद्धया असे आहेत. आणि खरं सांगू का, या जगामध्ये अशा दुष्टांचीच संख्या जास्ती आहे. त्याच्यातनं आपल्याला मात्र मार्ग काढायचा आहे. सज्जन फारच थोडे असतात. नेहमीच आपण पाहिलं ना 7व्या अध्यायामध्ये, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये. एखादाच, सगळी जास्तीत जास्त लोक अशीच आहेत, एखादाच याच्यातला विचार करतो, विचार करून उपासना करतो आणि माझ्या पदापर्यंत पोचतो असं म्हटलेलं आहे. किंवा आमची संस्कृत सुभाषितंसुद्धा हेच सांगतात. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नही सर्वत्र चंदनम न वने वने. सगळ्या जंगलामध्ये चंदनाची झाडं आढळत नाहीत. शैले शैले न माणिक्यम. पर्वतावर माणिकांच्या खाणी असतात असं म्हटलं आहे, पण प्रत्येक पर्वतावर नसतात, क्वचित एखादाच पर्वत. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती मिळतो असं म्हणतात, मणी आहे, रत्न आहे, पण सगळ्यांत नाही, क्वचितच. तसंच सज्जन साधवो नाही सर्वत्र. साधू लोक सगळीकडे नाही मिळत. चंदनम न वने वने. बघा ना, या जगामध्ये सुद्धा आपण बघतो बाभळीची झाडं किती आहेत? पुष्कळ आहेत, पण चंदनाची फारच थोडी आहेत. कावळ्यांची संख्या किती आहे आणि त्या मानाने राजहंसांची संख्या किती आहे? फारच कमी असते अहो. नेहमीच दुष्टांची संख्या जास्त आहे आणि सुष्टांची खरं तर कमीच आहे. त्यामुळे बोरी बाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार अजब तुझे सरकार. बोरी बाभळी पुष्कळ आहे, पण चंदनाचं वृक्ष वेगळं आहे. आता हे लोक काय करतात बघा, किंवा एक छोटीशी कथा मागे पण सांगितली होती, पण पुन्हा सांगते. एकदा एक राजहंस त्या मानस सरोवरावरनं उडत 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 इकडे आला आणि त्याला असे अनेक पक्षी दिसले. आणि मग तो सांगायला लागला की त्याने विचारलं, त्या सगळ्या पक्ष्यांनी विचारलं की हा तू वेगळा दिसतोयस, की तुझा पांढरा शुभ्र रंग आहे, लाल डोळे आहेत, आणि तू कुठनं आलास? तो म्हणाला मी मानस सरोवरावरनं आलो आहे. मग तिथे काय आहे, मानस सरोवरामध्ये एवढं काय विशेष आहे? ते म्हणाले वैडूर्य मणी आहे, तिथे रत्न आहे, तिथे शांत निळशार असं पाणी आहे, तिथे हे आहे ते आहे, असं सगळं वर्णन करत असताना स्वच्छ पाणी आहे, कमळं आहेत, वैडूर्यमणी आहेत, असं सगळं त्यांनी वर्णन केलं. तेव्हा हे बाकीची जी घुबडं होती ती म्हणाली की तिथे शंभू का अस्ति तत्र वै वा, तिथे गोगलगाई आहेत का, किंवा तिथे किडे आहेत का? तेव्हा ते आणि बाकीचे सगळे हसायला लागले. या जगामध्ये अशीच रीत चालत आलेली आहे. तुम्ही सन्मार्गाने चालत असाल तर दुष्ट लोक तुम्हाला अडवतील.
तुमची हेटाळणी करतील, तुमचा उपहास करतील. तुम्ही जर का काही भगवद्गीता म्हणा किंवा अशा धार्मिक ग्रंथांचं पठण करत असाल तर दुष्ट लोक म्हणतील हे चालले लष्करच्या भाकरी भाजायला. पण ह्या लष्करच्या भाकरी नाही आहेत, हे आत्मकल्याण आहे. आणि आत्मकल्याणाबरोबर समाजकल्याण, देशकल्याण, राष्ट्रकल्याणसुद्धा आपल्याला साधायचे. आणि ह्या मार्गाने गेल्याने एक आत्मिक शांती मिळते. बाकी तर काही असो किंवा नसो, पण आपल्याला मनःशांती निश्चितच मिळते का नाही. त्यामुळे हा मार्ग सोडायचा नाही. आसुरी संपत्तीचे लोक पुष्कळ प्रमाणात आहेत. या जगामध्ये सदाचरणाची नेहमीच अवहेलना केली जाते. भ्रष्टाचार हाच मुळी शिष्टाचार झाला आहे. तुम्ही स्वच्छ आचरणाचे असाल तरी लोक तुम्हाला भरीला पाडतात. ते म्हणतात नाही नाही, टेबलाखालनं पैसे देणं हाच योग्य मार्ग आहे. नाही, त्याला फसायचं नाही आहे. आपला सदाचार तो थोर सांडू नको रे, हा सदाचार सोडायचाच नाही आहे. आणि म्हणून किंवा अशी लोक आपल्याला वेळोवेळी पदोपदी क्षणोक्षणी भेटत असतात की आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याची प्रवृत्ती आहे, ती अतिशय मोठ्या प्रमाणात बळावलेली आहे. पण नेहमीच दुसऱ्यांचा विचार आधी केला तर तुम्ही उपाशी राहत नाही. दुसऱ्यांना अत्तर लावता लावता तुम्ही सुगंधित होतात. त्यामुळे जीवने यावत आदानं स्यात् प्रदानं ततोधिकं इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यताम्. असा आपला सदाचार मात्र सोडायचा नाही आहे. कारण त्यांना माहितीच नाही आहे ना, दुसऱ्यांसाठी, समाजासाठी, अनाथांसाठी, पंगू अपंगांसाठी काही कर्तव्य असतात, याची त्यांना जाणीवच नाही आहे. पण तुम्हाला आहे ना, करूया. अंधांसाठी, अपंगांसाठी, मूकबधिरांसाठी, अनेक रोगग्रस्त आहेत, अनेक वृद्ध आहेत, त्यांना कितीतरी गोष्टींची आवश्यकता आहे. या आपल्याला शक्य असेल तर आपण ह्या द्यायच्यात, कारण ही कर्तव्य आहेत याची त्यांना कल्पना नसेल पण आपल्याला आहे. आणि प्रत्येकजण जर का स्वार्थच बघायला लागला तर ह्या जगात राहणंच मुश्किल होईल. परोपकारी लोकांमुळेच हे जग टिकून आहे. हे जग अतिशय सुंदर रीतीने चाललं आहे हे चांगल्या सज्जनांमुळेच. मूढभर असतील पण सज्जन आहेत या जगामध्ये. हे जे क्रूर कर्मा लोक आहेत ना, हे काय करतात, क्षयाय जगतो अहिताः, जगाच्या संहारासाठीच, जगाच्या विनाशासाठीच जणू काही हे जन्माला आलेत असंही म्हणता येईल. त्यामुळे याला उपाय म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला एकांतवास, अंतर्मुख व्हायचे आणि हे दैवी संपत्ती वाढवायचे. आणि हळूहळू तुम्ही म्हणाला हो मी एकट्याने करून काय होणार आहे, लोक तुम्हाला शोधत येतील. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधत आहे. त्याला कोणीतरी शोधत असतं आणि हे नक्कीच आहे. असं सामर्थ्य कशामुळे प्राप्त होतं तर ह्या दैवी सद्गुणांमुळे, दैवी संपत्तीमुळे प्राप्त होतं. आणि जी बंधनात पडणारी जी आसुरी संपत्ती आहे त्याच्या वाटेला तू जाऊ नकोस, त्या दुर्गुणांच्या वाटेला तू जाऊ नकोस, कारण तू ह्या दैवी संपत्तीमध्येच जन्मलेला आहेस. मा शुच संपदन दैवी अभिजातोसी भारत पांडव असं त्याला म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, आपण जर का धर्माने वागलो, आपण सदाचाराने वागलो तर आपलं निश्चित रक्षण होतं. एक वचनच आहे ना, धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्मच करत असतो. आणि धर्माचा नाश म्हणजेच जगाचा नाश आहे. धर्माचरण करा. धर्म म्हणजे हा हिंदू मुस्लिम नाही आहे. मग धर्म म्हणजे काय, श्रेष्ठ अशी नीतिमूल्य आहेत. श्रद्धावान, धर्मनिष्ठ, नीतिगुणसंपन्न सज्जन लोक असे जे आहेत, ह्यांना दुष्ट लोक नेहमीच त्रास देतात. अगदी पूर्वी रामायण कालामध्ये सुद्धा हे ऋषीमुनी जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा राक्षस त्यांना त्रास द्यायचेच ना. तिथे अगदी मांस आणून टाकायचे, तिथे अगदी आरडाओरडा करायचे, हा करून हसायचे. त्यांचे मंत्रसुद्धा त्यांना नीट म्हणू द्यायचे नाहीत. अशी दुष्ट माणसं आहेतच जगामध्ये. पण त्याच्यातच गंमत आहे, त्याच्यातूनच वाट काढायचे, त्याच्यातूनच सन्मार्गाने जायचे, त्याच्यातूनच स्वतःचा विकास साधायचा आहे, आपल्या परिसराचा विकास साधायचा आहे. मग हळूहळू करत आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश, आपलं राष्ट्र आणि हे विश्व ह्याचा विकास आपल्याला साधता येणार आहे जर का गीतेची कास धरली.
गीतेचा पाठपुरावा केला, गीतोक्त वचनाप्रमाणे आपलं आचरण ठरलं तर खरंच आहे, कर्तव्याचा दीप घे करी. आपलं कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडायचे. कोणीही असा तुम्ही, कर्तव्याचा दीप घे करी, रामकृष्ण हरी वदो वैखरी. अभ्यासानित बसता बसता, कळेल गीता गाता गाता. पण मग हे सगळे विघ्न आणणारे लोक आहेतच ना आमच्या बाजूला, आजूबाजूला. मग काय करायचं? मने मनाला शिकवित जावे, मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे. हृदय श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता. नाहीतरी काय आहे, पार्थनी माधव एक तत्वतः. पार्थ आणि माधव हे वेगळे नव्हतेच, शेवटी त्यांच्यामध्ये अभेद दिसायला लागला, अद्वैत दिसायला लागलं. हेच तर ज्ञान आहे आणि ह्याच ज्ञानाच्या दिशेने आपला सगळा प्रवास सुरू आहे. आपल्याला ज्ञानापर्यंत जायचं आहे. कुठलं ज्ञान? आत्मज्ञान. अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे? आत्मज्ञानापर्यंत पोचायचं आहे. आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक, त्याच्यासाठी सहाय्यभूत कोण होणार आहे? हीच तर आपली भगवद्गीता. आणि म्हणून या योगेश्वराला वंदन करूया, या भगवद्गीतेचा अधिकाधिक अभ्यास करूया, दररोज अभ्यास करूया. याच्यातले अनेक पैलू सापडत जातील, मनावर ठसत जातील आणि आपलं चारित्र्य, आपलं जीवन, आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून जाणार आहे. आणि त्या परमेश्वराच्या एक एक पाऊल आपण सन्निध जाणार आहोत. आणि म्हणूनच इथेच आपण थांबूया. एवढे 4 श्लोक फक्त म्हणते आज जे आपण घेतले तेवढे, आणि मग प्रार्थना म्हणून आपण समारोप करूया. दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता, मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च. दैवो विस्तरशः प्रोक्तो आसुरं पार्थ मे शृणु. प्रवृत्तेञ्च निवृत्तेञ्च जनान् विदुरासुराः. न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्. अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः. प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. असे 5 श्लोक आज आपण घेतले, थोडक्यातच घेतले. पण पुढच्या याच्यामध्ये आणखीन आसुरी गुण कसे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचाही अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करूया. आज इथेच थांबूया. ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.